छान घर बांधून झालंय. त्या माणसाचं सांगतोय मी, गणेश काकांचं नाही सांगत. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज त्या माणसाला विचारत होते, जेव्हा तुझं मानकुट मी धरलं होतं तेव्हा तुझ्या मनात विचार काय येत होते? संसार आठवत होता का? तो म्हणाला, महाराज कसलं काय, कधी एकदा इथून बाहेर पडेल असं होत होतं. नाथ महाराज म्हणाले, बस मला इतकंच पाहिजे, कधी एकदा या संसारातून बाहेर पडेल इतकी तळमळ तुझ्या मनात जेव्हा निर्माण होईल ना, त्या क्षणाला देव तुला प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल. माझा दृष्टांत इथे संपला. मला सांगायचा मुद्दा इतकाच आहे, जेव्हा देव म्हणतात की तुम्हाला तृप्तता जर हवी असेल तर तुम्ही माझ्या मागे मागे येत असताना हळूहळू येऊ नका, तर तुम्ही घाई करत मागे या. घाई अशी करायची की त्या घाईचा परिणाम असा झाला पाहिजे की तुम्ही या संसारातून बाहेर पडले पाहिजे. तुम्ही या संसारातून जर बाहेर पडलात आणि ते घाईने जर बाहेर पडलात ना, बाहेर आल्यानंतर घाई केल्यानंतर काय करायचं, तर माझ्या मागे मागे या आणि मग माझ्या मागे मागे येत राहा. माझ्या मागे मागे जर तुम्ही आलात तर तुम्हाला प्राप्त काय होईल, अभंगाचं दुसरं चरण. तुम्हाला जर जे हवंय, तुम्ही जर तुमच्या इच्छेने माझ्या मागे मागे घाई करत जर आलात तर तुम्हाला काय प्राप्त होईल, तर तुम्हाला जे हवंय ते मी तुम्हाला देईनच. पण देईन ते किती देईन? पोट भरी. मी इतकं देईन की तुम्ही नको नको म्हणाल. मी इतकं देईन, कारण भगवंताचं आणि संतांचं देणं असंच आहे. या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी धुणे, परिसागा नजिणे चिंतामणी ठेंगणा. अहो, आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही, हजारो कल्पतरू जिथे ओवाळून टाकावेत असं या संतांचं देणं असतं महाराज. पण दुर्दैव असं आहे, आपण त्या संतांच्या आश्रयाला बसलोय, आपण त्या संतरूपी कल्पवृक्षाच्या खाली बसलोय, पण खाली बसूनही आपण त्याची फळं चाखत नाही होत. आपण काय करतोय, आपल्या फाटक्या झोळीला गाठी मारत बसलोय. हे आपलं दुर्दैव आहे. अनेक ठिकाणी असं होतं, परंपरा मोठी असते, ऐश्वर्य मोठं असतं, चालू असलेला वारसा खूप मोठा असतो, पण तो वारसा जपता नाही आला तर तो कल्पतरू याची कल्पनाच जर नसेल तर आपण आपल्या फाटक्या झोळीला गाठी देण्यापलीकडे काय करतोय विचार करा. अनेक ठिकाणी असं होतं, एकाच बाबतीतलं नाही, हे खूप ठिकाणच आहे. हे संतांचं देणं किती आहे आपल्याला याची कल्पना नाही. आम्ही आमच्याच टेचात, आम्ही आमच्याच मानमराता बिंदू, आम्हाला एवढं पाहिजे बस. अहो, तुम्ही काय मागताय, कोणाकडे मागताय, तुम्ही आहात कोण? तुम्ही त्या कल्पवृक्षाच्या छायेत वाढणारी आहात, मग तुम्ही या बाकी गोष्टींमध्ये कशाला रमता? आपलं चुकतं इथेच. मात्र देव म्हणतो की देव म्हणतो, गोपाळांनो, तुम्हाला जे हवंय ना ते मी देऊ शकतो, आणि इतकं देऊ शकतो की तुम्ही पुरे म्हणाल, पास म्हणाल. इथेच आपल्याला मुख्य गोष्ट ऐकायची किंवा श्रवण करण्याची किंवा या अभंगाचं मुख्य सार इथे दडलेलं आहे. ते असं आहे की आपल्या या संसारामध्ये परिभ्रमण करणारा जो जीव आहे तो या संसारात संतप्त झालाय, तप्त झालाय, संसारात तापलाय. संसाराचे तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. या संसाराच्या तापाने तप्त झालेला जो जीव आहे, तो जीव जेव्हा तप्त होतो, त्या तप्त जीवाला तृप्ततेची अपेक्षा असते, आणि ती तृप्तता भगवंताच्या किंवा संतांच्या चरणाशिवाय मिळत नाही. आणि तो शोधत असतो संसारामध्ये की मला संसारात या गोष्टीत सुख मिळेल, त्या गोष्टीत सुख मिळेल, याच्यातून सुख मिळेल, वगैरे 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 शोधत बसतो, पण त्याला तिथे मिळत नाही. ते मिळतं भगवंताच्या चरणाजवळ, ते मिळतं संतांच्या चरणाजवळ. त्यामुळे देव म्हणाले, तुम्ही घाई करून आलायत ना, तुम्हाला जे हवंय ते मी देतो.